हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे सोशल फार्मसीमधला युनिट नंबर 4चा जो सब टॉपिक आहे सेक्च्युअली ट्रान्समिटेड डिसीज तो डिस्कस करणार आहोत. तर मेनली 3 टाईप्स ऑफ डिसीज आहे जे की सेक्च्युअली ट्रान्समिटेड डिसीजमध्ये येतात. फर्स्ट एड्स, सेकंड गोनोरिया अँड थर्ड सिफिलिस. तर एड्स जो आहे तो आपण या पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. तो लेट स्टार्ट द एड्स. एड्स काय आहे? ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. ठीक आहे, एड्सचं फुल फॉर्म हा लक्षात ठेवाल. देन एड्स इज अ क्रोनिक इन्फेक्शन विथ HIV अँड रिझल्ट इन रिड्यूस इम्युनिटी टू अदर इन्फेक्शन. तर HIV काय आहे? क्रोनिक इन्फेक्शन आहे जे कशामुळे कॉज होतो? HIV या व्हायरसमुळे कॉज होतो आणि त्याचा रिझल्ट असा आहे की जे रिड्यूस करते इम्युनिटी. आपल्या बॉडीची जी काही इम्युनिटी आहे ती काय करते? रिड्यूस करते इन केस एड्स झाला असेल तेव्हा. देन एड्स इज बिलीव्ड टू हॅव ओरिजिनेटेड इन आफ्रिका. एड्स कुठून ओरिजिन झालेला आहे? कुठे आढळला आहे? आफ्रिकामध्ये. देन द फर्स्ट रिकग्नाइज केस ऑफ एड्स इन US ऑकर्ड इन 1981. तर फर्स्ट जी केस आहे एड्सची ते कुठे डेव्हलप झाली, कुठे ऑकर्ड झाली? US मध्ये. कधी? इन 1981मध्ये. ठीक आहे, तर ह्या बेसिक गोष्टी दिलेल्या आहे. एड्स काय म्हणतात, एड्सला काय म्हणते? ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. ठीक आहे, आणि ही काय करते? कशामुळे कॉज होतो? HIV मुळे कॉज होतो आणि ही डिसीज काय करते? इम्युनिटी जी आहे ती काय करते? रिड्यूस करते. ठीक आहे. देन कॉझेटिव्ह एजंट. कॉझेटिव्ह एजंट कोणता आहे? एड्स इज कॉज बाय द HIV, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. एड्स कशामुळे कॉज होतो? ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. HIV इन्फेक्ट्स अँड ग्रॅज्युअली डिस्ट्रॉय सेल इन इम्युन सिस्टीम. तर HIVचं जे इन्फेक्शन झालेलं आहे म्हणजे व्हायरस, HIV व्हायरस नाही का, त्याचं इन्फेक्शन जर झालं असेल तर ते काय करतात? इन्फेक्ट्स अँड ग्रॅज्युअली डिक्रीज द इम्युन सिस्टीम. ते काय करतात? ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू काय करते? ते डिक्रीज करते इम्युन सिस्टीम. वेन इम्युन सिस्टीम बिकम अ सिव्हिअरली विकन. जेव्हा इम्युन सिस्टीम आपली खूप जास्त वीक होऊन जाते अँड इन्फेक्टेड पर्सन इज सेड टू ॲज अ एड्स, तेव्हा आपण त्या पर्सनला म्हणू शकतो की या पेशंटला एड्स झालेला आहे. ठीक आहे, तर एड्स जो आहे ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम तो कशामुळे कॉज होतो? HIV या व्हायरसमुळे. HIVचा पण लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात ठेवाल, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. आणि हा व्हायरस कोणत्याही बॉडीमध्ये म्हणजे पर्सनमध्ये गेल्याच्यानंतर काय करते? इम्युन सिस्टीम जी आहे ती वीक करते. थोडी हळूहळू काय करते? ग्रॅज्युअली डिक्रीज करत जाते इम्युन सिस्टीम. आणि इम्युन सिस्टीम जर डिक्रीज झाली तर डिसीज कॉज होते म्हणजे इम्युन सिस्टीम काहीच राहत नाही. ठीक आहे, फर्स्ट जे केस आहे ते आफ्रिकामध्ये US मध्ये मिळालं आहे इन 1981. ठीक आहे. देन नेक्स्ट काय आहे? मोड ऑफ ट्रान्समिशन. आता HIV आहे तर ते कशामुळे ट्रान्समिट होऊ शकतो बा? तर HIV इज कॅरीड बाय इन बॉडी फ्लुइड इन्क्लुडिंग ब्लड, सिमेन, वजायनल सिक्रेशन अँड सलायवा. तर HIV जो आहे ते आपल्या बॉडीचे जेवढे काही फ्लुइड्स आहे जसं की ब्लड, सिमेन किंवा वजायनल सिक्रेशन जे आहे किंवा सलायवामधून पण काय होऊ शकतो? तो ट्रान्समिट होऊ शकतो HIV व्हायरस. देन सेकंड मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे? सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन इज मोस्ट कॉमन मोड ऑफ ट्रान्समिट. तर काय होऊ शकते? जर सेक्च्युअली कॉन्टॅक्ट केला कोणासोबत? जर इन्फेक्टेड पर्सनसोबत आपण सेक्च्युअली कॉन्टॅक्ट केला तर त्या कंडिशनमध्ये 1 पर्सन टू अनदर पर्सन HIV व्हायरस जो आहे तो काय होऊ शकते? ट्रान्समिट होऊ शकते. ओके. देन थर्ड काय आहे? द व्हायरस कॅन ऑल्सो बी ट्रान्समिटेड थ्रू इन्फेक्टेड ब्लड प्रोडक्ट टू ब्लड ट्रान्सफ्युजन. जर कुणाचं ब्लड इन्फेक्टेड आहे, आपण चेक केलं नाही, त्याच्यामध्ये HIV व्हायरस आहे आणि तो जर आपण चांगल्या पर्सनना दिलेला आहे तर तिथे काय होईल? HIV कॉज होण्याचे चान्सेस राहू शकते. ठीक आहे. देन नेक्स्ट, द व्हायरस कॅन ऑल्सो बी ट्रान्समिटेड बाय यूजिंग or sharing contaminated needle as in case of drug addiction who use IV drug and share needle and syringe. जेव्हा IV इंजेक्शन, इंट्राव्हिनस इंजेक्शन जे निडल आहे किंवा सिरिंज आहे तर ते आपण एकापेक्षा जास्त जणांना जर यूज केली आहे ॲडमिनिस्ट्रेट करायसाठी ड्रग, तर त्या कंडिशनमध्ये पण काय होऊ शकते? त्या पेशंटला जर एड्स असेल तर ते 1 पर्सन टू अनदर पर्सन ट्रान्समिट होऊ शकतो. देन HIV इन्फेक्शन कॅन बी पासेस 30 to 40% फ्रॉम इन्फेक्टेड वुमन टू फिटस. तर HIV जे इन्फेक्शन आहे ते
30 to 40%, 30 ते 40% मदरपासून, प्रेग्नंट वुमनपासून त्याच्या फिटसपर्यंत पण ट्रान्समिट होऊ शकतो. तर हे काय आहे मोड ऑफ ट्रान्समिशन. कशामधून मोड ऑफ ट्रान्समिशन आहे की एक तर सेक्शुअल कॉन्टॅक्ट बाय युझिंग द शेअरिंग किंवा युझिंग द निडल, देन प्रेग्नंट वुमन टू द देअर फिटस, ठीक आहे, किंवा ब्लड प्रोडक्टमधून पण ट्रान्समिटेड होऊ शकतो. इमेजमध्ये दाखवलेलं आहे, ठीक आहे. आणखी सलायवा झालं, वजनल सिक्रेशन झालं, तर या सगळ्या गोष्टीमधून पण काय होऊ शकतो, ट्रान्समिट होऊ शकतो HIV, ठीक आहे. देन नेक्स्ट काय आहे इन्क्युबेशन पिरियड. आता हा एड्स जर झाला तर किती दिवसात दिसते बा, ठीक आहे. फॉर अडल्ट ॲप्रॉक्सिमेटली 8 to 10 इयर्स लागतात कशासाठी, सिम्टम्स दिसायसाठी, ठीक आहे. फॉर चिल्ड्रन बिलो 5 इयर, जे 5 इयरच्या कमी आहे, जनरली सिम्टम्स डेव्हलप विदिन 2 इयर. जर ते 5 वर्षाच्या कमी आहे चिल्ड्रन्स, तर त्यांना जर एड्स झालेला असेल त्या कंडिशनमध्ये 2 वर्षात त्यांना काय दिसून येते, एड्सचे सिम्टम्स जे आहेत ते दिसून येईल. का बरं, कारण चिल्ड्रन्सची जी इम्युनिटी आहे ते ऑलरेडी कमी असते. म्हणजे छोटे चिल्ड्रन्स आहे ना, तर इम्युनिटी ऑलरेडी कमी आहे आणि एड्स जर झाला असेल त्या कंडिशनमध्ये अजून इम्युनिटी कमी होते. अजून इम्युनिटी कमी झाल्यामुळे 2 वर्षामध्ये म्हणजे 2 इयरमध्येच त्यांना सिम्टम्स दिसणं चालू होते ॲज कम्पेअर टू अडल्ट. अडल्टची जी इम्युनिटी आहे ना ती जास्त आहे, तर त्या कंडिशनमध्ये 8 to 10 इयर्स लागेल काय डेव्हलप व्हायसाठी, सिम्टम्स डेव्हलप व्हायसाठी. मग आता सिम्टम्स कोणते कोणते आहे बा, एड्समध्ये कोणते सिम्टम्स दिसतात, तर सोलन लिम्फ नोड. फर्स्ट काय आहे, सोलन लिम्फ नोड म्हणजे स्वेलिंग येईल कशावर, लिम्फ नोडवर. देन फिवर म्हणजे ताप येईल. देन फटीक अस्वस्थ वाटेल, रॅशेस येईल, ठीक आहे, बॉडीवर. त्याच्यानंतर सोवर थ्रोट म्हणजे तोंडाला छाले येईल, म्हणजे फोडं येईल तोंडाला, ठीक आहे. तर हे काय आहे इन्क्युबेशन पिरियड आणि सिम्टम्स. देन नेक्स्ट काय आहे, आता प्रिव्हेन्शन कसं करायचं. तर HIV पॉझिटिव्ह वुमन शुड अवॉइड प्रेग्नन्सी. तर HIV पॉझिटिव्ह वुमन जर असेल त्यांनी काय करायला पाहिजे, अवॉइड करायला पाहिजे प्रेग्नन्सी. का बरं, कारण जर ती प्रेग्नन्सी झाली तर 30 to 40% चान्सेस आहे की ते फिटसपर्यंत जाईल. म्हणजे नवीन जे बाळ येत आहे ना, चिल्ड्रन्स जे येत आहे, तर त्याला काय होईल, ते ट्रान्समिट होईल. म्हणून काय होईल, HIV त्याला पण पॉझिटिव्ह येईल. म्हणून ते काय करायला पाहिजे, अवॉइड करायला पाहिजे. देन HIV इन्फेक्शन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टीचिंग एव्हरी वन अबाउट रिस्क ऑफ इन्फेक्शन फ्रॉम द अर्ली एज. ते काय करायला पाहिजे की HIV इन्फेक्शन रिलेटेड जे काही प्रिव्हेन्शन आहे, ठीक आहे, ते काय करायला पाहिजे, सांगायला पाहिजे की आणि हे करायला पाहिजे. रिस्क जो आहे म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्ट नाही करायला पाहिजे किंवा 2 पेक्षा 3 जणांना नाही का निडल वगैरे यूज नाही करायला पाहिजे. तर हे माहिती आहे आपल्याला की यांनी होऊ शकतो बा. मग चुका कशाला करायच्या, तर रिस्क जो आहे की ज्याने होऊ शकते बा आपल्याला एड्स, तर त्या गोष्टी ज्या आहे रिस्क जो आहे तो कमी करायचा. देन एनकरेज द यूज ऑफ डिस्पोजेबल निडल अँड सिरिंज. तर काय कशाला एनकरेज करायचं की डिस्पोजेबल सिरिंज किंवा निडलला यूज करावा, जेणेकरून 1 पर्सन टू अनदर पर्सन काय होणार नाही, ट्रान्समिट होणार नाही, ठीक आहे. तर हे सगळं होतं कशा रिलेटेड, एड्स रिलेटेड, ठीक आहे. एड्स कशामुळे कॉज होतो, ॲक्वायर्ड, एड्सचा लॉंग फॉर्म काय आहे, ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. कशामुळे होतो, HIV व्हायरस. HIVचा लॉंग फॉर्म काय आहे, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, ठीक आहे. देन मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे, ब्लड कॉन्टॅक्ट, ब्लडमध्ये जर ब्लड ट्रान्सफ्यूज केलं तर तिथे होईल. त्याच्यानंतर मदर टू डेअर फिटस पण ट्रान्समिट होईल. त्याच्यानंतर सेक्शुअल कॉन्टॅक्ट केलं तर किंवा मग असे जे आहे, ठीक आहे, ब्लड प्रोडक्ट किंवा सिमेन हे जर ट्रान्समिट झालं तर तिथे पण काय होईल, HIV जो आहे म्हणजे एड्स जो आहे तो काय होईल, ट्रान्समिटेड होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्टम्स काय राहील की सोवर थ्रोट राहील, रॅशेस येईल बॉडीवर, फिवर राहील, ठीक आहे, स्वेटिंग राहील. तर या सगळ्या गोष्टी काय सिम्टम्समध्ये राहील. त्याच्यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन झालं, प्रिव्हेन्शन झालं. प्रिव्हेन्शन कसं करू शकतो आपण की अवॉइड करू शकतो आपण प्रेग्नन्सी. त्याच्यानंतर इनफॅक्ट जे टीचिंग गोष्ट म्हणजे सांगू शकतो आपण की कसं आपण रिस्क जो आहे HIV पॉझिटिव्हचा, HIV होऊ शकते बा, तो रिस्क जो आहे तो कमी करायचा बा, किंवा मग एनकरेज द डिस्पोजेबल निडल किंवा सिरिंज, ठीक आहे. तर थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द माय चॅनल. थँक्यू सो मच.